तर बघा आज आपण मोमोज बनवणार आहे बरं का. हे बघा मी असं मस्त येतं तर कोबी माझ्याकडे थोडासा उरलेला होता, तर म्हणलं चला आपण आज बनवूया, थोडीशी बनवून बघूया पहिली रेसिपी. तर बघा इथे मी 2 गाजर आणलेले आहेत आणि 2 गाजर आणि मस्त आपण मोमोज बनवणार आहे बघा. तर बघा चला आता आपण हे वरचे साले सगळे काढून घेऊ चाकूने, मस्त असं किसून घेऊ बघा किसणीने. तर बघू शकता मी असे मस्त आपले गाजर बघा छान असं वरच्या साल काढून घेतलेले आहे. तर त्यांना आता मी किसून घेते बघा किसणीनं. तर बघू शकता हे बघा माझ्याकडे अशी किसणी आहे, हे बघा ही छोटी आणि ही साईड आहे ना मोठी. तर आपण छोट्या आहे ना ते किसून घेणार आहे. तर बघा आता चला, तर आपल्याकडं माझ्याकडे काही स्टँड नाही किसून दाखवलं असं तुम्हाला, त्यामुळे आता तर बघा मी मस्त असं काढून आणि किती छान कलर आलेला आहे. तर बघा, तर चला आपण किसून घेऊया पहिले. तर बघा मी असं मस्त किसून घेतलेलं आहे गाजर आपलं. हे बघा असं एवढं छान मस्त असं बारीक होते ना गाजर. तर चला तर मग किसून दुसरं पण किसून घेऊ आपण. तर बघा असं मस्त आपण किसून घेतलेले गाजर आणि चला आपण ह्याच तर बघा मी इथंच येणंच किसून घेणारे कोबी. तर चला आपण कोबी. तर बघा हे बघा आता बघू शकता तुम्ही मस्त अशी कोबी पण मी छान अशी किसून घेतलेली आहे बारीक. आणि आपला गाजर, तर आपण गाजर आणि हे बघा मिक्स करून घेणार आहे. तर बघा इथं असे मस्त मिक्स करून घेऊ आपण. तर बघा इथे मी थोडंसं असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण 10-15 मिनटं असं मस्त मिक्स करून भिजत घालून ठेवूया बघा. तर बघा असं मस्त हे करू आपण मिक्स करून आणि सगळं मिठाने ना मग असं याचं पाणी नाही बघा असं गळून जाणार आहे बघा. ते पाणी असतं तेव्हा पाणी असं गळून जाईल. नंतर आपण मग 5-10 मिनटं भिजू घालून ठेवलं ना असं पाणी वगैरे. आताच बघा किती पाणी होते बघा. बघा भाज्यात किती पाणी असं मस्त पिळून घेतलेलं आहे मी चांगलं. तर चल थोडंसं 10-15 मिनटं आपण ठेवूया. तोपर्यंत आपण मिरच्या लसूण असं मस्त चिरून ठेवालो. तर बघू शकते आपले 10-15 मिनटं झालेले आहेत. त्यांना आपण आता हे चांगलं छान असं पिळून घेऊया बघा. हे बघा चांगलं असं पिळून घ्यायचं, त्याचं पाणी निघून जाते सगळं. हे बघा बघा किती पाणी निघलेलं आहे मिठामुळे भाजीचं. हे बघा बघू शकताय किती पाणी निघलेलं आहे. तर बघा असं मी छान पिळून घेतलेलं आहे आणि मस्त असे मोकळं करून घेऊया बघा आपण. हे बघा एकदम सुक्कं असं पटपटीत झालेलं आहे. पाणी वगैरे अजिबात नाही राहिलेलं त्याच्यामध्ये. आणि आता पाणी असलं ना थोडं चिकटकतं ना, आपल्याला बनवायला येत नाही, त्यामुळे बघा मस्त एकदम असं सुक्कं झालेलं आहे बघू शकता. तर बघू शकता मी आता कढाई ठेवलेली इथं आणि थोडासा लसूण टाकलेला आहे बघा. आणि लसणाच्या नंतर बघा थोडासा अद्रक टाकलेले आहे आणि अद्रकच्या नंतर बघा थोड्याशा हिरव्या मिरच्या आहे. तर हे बघा असं मस्त भाजून घेऊया आपण. मिरच्या आणि लसूण आणि अद्रक हे बघा. आणि त्यानंतर बघा लगेच हे टाकून मस्त असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला 2-3 मिनटं. जे पाणी सुकून जाईल ना त्यामुळे. बघा असं मस्त मी छान असं 2-3 मिनटासाठी भाजून घेणार आहे बघा.
तर बघू शकता मी असं मस्त सुक्क केलेलं आहे बघा. हे थोडंसं पण सुद्धा पाणी याच्यात राहिलेलं नाही. चला आता आपण काढून घेऊ. 2-3 मिनटं पण झालेले आहे. तर चला आपण आता काढून घेऊ. तर बघा मोमोसाठी आपण थोडंसं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं मळून घेऊया बघा. मीठ पण टाकलं तर मी असं मस्त निब्बर असं पीठ मळून घेतलेलं आहे बघा. आणि 10-15 मिनटं भिजू घालून पण ठेवलेलं होतं. आणि आता चला आपण बघूया बघा. इथं मस्त छोटं केलेलं आहे. पेस्ट पहिलं बघणाऱ्यानंतर आपण चिकनचे पण नंतर बनवून बघूया बघा. छोटे हुंडे घेणार आहे आणि लाटून बघणार. तर बघू शकते मी अशी मस्त अशी पातळ लाटून घेतलेली बघा पुरी. आणि त्याला आपण इथं आहे ना भरून बघूया थोडंसं. हे बघा असं आपण एक साईड बंद करून घेऊया. नंतर मी बघा असं मस्त एक मोमोज बनवून घेतलेले आहे. त्याला आपण सगळेच मोमोज आता बनवून घेऊया. तर बघू शकते आपले एवढे मोमोज मी छान असे बनवलेले आहे. आणि मी कधीच बनवले नाही बरं का. मी पहिल्यांदाच असे बनवलेले आहे. थोडेसे आपण चला बोलला तर बनवून बघूया आपण कसे होतात ते. तर बघा आपण छान असे घरच्या घरी मोमोज मस्त असे बनवलेले आहे. तर आता चला आपण गरम पाण्यामध्ये असे मस्त उकडून घेऊया चाळणी ठेवून. तर बघा किती झालेले आहेत. 4, 5, 6, 7 झालेले आहेत. तर आपण खाऊया एक जण. बघा आम्ही 4 जण आहे. 4 जण आपण 2 खाऊ शकतो बघा. चला तर आपण हे गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया. तर बघू शकता पाणी ठेवले पाण्यात बघा. हे आता ठेवलं इथे 10 मिनटं. हे बघा 10 मिनटं आपण मस्त शिजून घेऊया. बघू शकते आपले मस्त मोमोज झालेले आहे. तर नंतर गरम येतं आपण बघा थंड होऊ देऊ. चला आता बघू पंखा लावू थोडा. तर बघू शकता किती मस्त असे आपले मोमोज आपले बघा किती मस्त असे झालेले आहेत. तर बघा एवढे भारी झालेले आहेत. मी पहिल्यांदाच करून बघितले आणि खूपच मस्त असे छान झालेले आहेत. ते बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत. आणि आपण नंतर आहे ना आपण बघा हे गरम आहे पण सगळे असे मस्त निघलेले आहेत. हे बघू शकता किती भारी असे आपले मोमोज झाले. खूपच गरम आहे. तर चला कसे वाटले आपले मोमोज साधे सिंपल रेसिपी. आणि चुकलं असेल तर बघा सांगा. आता मी पण पहिल्यांदाच केलेले आहेत त्यामुळे थोडी चुकी वगैरे काही झाली असेल तर बघू.